सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। यामध्येच एक नमो युवा चौपाल आणि कॉफी विथ यूथ हे जे कार्यक्रम राबवण्यात येतात, याच्यामधून युथला जे काही नवीन प्रश्न पडतायत ते मोदीजींपर्यंत कसे पोहोचवता येतील असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नक्की हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडला याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत। मोदीजींनी जे 10 वर्षात काय काय कामं केलेले आहे ते आपण सगळ्यांना सांगणार आहोत। एक्झाम्पल आता बघायला गेलं तर जे युवकाचं सगळ्यात कॉफी म्हणजे एकदम सगळ्यात आवडतं आहे, म्हणून मोदीजींनी सांगितलंय युवा मोर्चाला की कॉफी विथ यूथ हा कार्यक्रम सगळ्यांनी अख्ख्या देशभरात घ्यायचा आहे। तर त्या हिशोबाने आपण आज त्याच्यासाठी इथं आपण भेटत आहोत। तर नवीन मतदाता जे आहे, जे आता मतदान करताना पहिले मोदीजींनी 2014 पासून 2024 पर्यंत काय काय केलं आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या भारताची अर्थ हे इकॉनॉमी जी आहे ती 10व्या होती, 10व्या क्रमांकावर होती, जी आता आपल्या 5व्या क्रमांकावर आलेली आहे। त्याच्यामुळे आपले नंबर ऑफ स्टार्टअप जे आहेत आपल्या भारतात ते वाढलेले आहे। 5व्या क्रमांकावर आल्यामुळे आपल्या इथं फॉरेन इन्व्हेस्टमेंट ते जास्त आलेलं आहे। जे एक्झाम्पल म्हटलं तर मायक्रोसॉफ्ट कंपनी, ऍपल म्हणा, ते आपल्या इथं आता डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत आहे। त्याच्यानी आपला सगळ्या लोकांना आधी 6 लाखच 2014 पर्यंत सगळ्या युवकांना फक्त 6 लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या होत्या, ते आता 2024 पर्यंत 9 लाख उपलब्ध झालेले आहेत। यामध्ये माझं एज्युकेशन BSc झालेलं आहे। तर माझा एक असा मुद्दा होता की पाठीमाग जे आता जे MPSC UPSC करणारे जे मुलं आहेत, तर आपल्याला एक एक्झाम फॉर्म भरताना ऍटलिस्ट 1000 रुपये फीस आहे कमीत कमी। तर असे एका वर्षामध्ये भरपूर एक्झाम फॉर्म भरतात पोरं। तर त्यासाठी आपलं सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहे का? त्या एका एक्झाम फॉर्मला सर 1000 रुपये फीस आहे। तर ही जे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी वर्गातील जे मुलं आहेत, तर त्यांना न परवडणारी आहे। तर यासाठी तुम्ही काही योजना आखली का पुढच्या 5 वर्षामध्ये? हा माझा प्रश्न। अजून याबद्दल काय आखली नाहीये, पण तुम्ही आता सजेशन मध्ये असं लिहू शकता की वर्षभरात तुम्ही समजा 5 फॉर्म भरत असाल, तर त्या 5 फॉर्मचं एकच काहीतरी जी फीज आहे ती घ्यावी, आणि नाहीतर एकदाच तुम्ही फी भरा आणि वर्षातनं तुम्ही किती 2 फॉर्म भरा, 3 फॉर्म भरा, असं सजेशन तुम्ही लिहून द्या। आपण ते मोदीजींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू। ओके सर। या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे अभिषेक दादा हे सरचिटणीस आहेत भाजपा युवा मोर्चाचे। अभिषेक दादा श्रीनाथ भीमाले, तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामधून नक्की तुमचा उद्देश काय आहे की तुम्ही कॉफी विथ यूथ असा हा जो प्रोग्राम तुम्ही घेताय, त्याच्यामध्ये नक्की तुमचा उद्देश काय आणि यामधून तुम्हाला युथला काय सांगायचं? तर नमो युवा चौपाल हे जे कार्यक्रम आहे, याच्यात नव मतदाता जे आहे, जे 18 ते 23 वयोगटातला आहे, तर त्यांना मोदीजींनी गेले 10 वर्षात काय कामं केले आहेत, तर त्याचा आम्ही या कार्यक्रम घेऊन नवीन मतदाराला सगळं सांगतो की 10 वर्षात मोदीजींनी काय काय कामं केले आहेत। कारण की आजचा जो नव मतदार आहे, तो त्यांना मागचे 70 वर्षात काँग्रेसनी काय केले त्यांना काही माहित नव्हतं। त्यांना जेव्हा मोदीजी पहिल्यांदा निवडून आले त्यांनाही तेव्हा ते सगळे लहान होते। तर त्यांना 70 वर्षात आणि 10 वर्षातलं डिफरन्स दाखवायचं काम आम्ही याच्यात करत आहोत। आणि कॉफी म्हटलं की प्रत्येक युवकाचं एकदम प्रेरणाचं एकदम त्यांना आवडणारी गोष्ट असतं, म्हणून कॉफी विथ यूथ याच्यात आम्ही डिस्कशन करतो आणि प्रत्येकाला 10 वर्षाचे एक्झाम्पल्स देतो। एक्झाम्पल आता जसं गेल्या अख्ख्या 10 वर्षात 15 एम्स आले, 7 IIT आले, 7 IIM आले, हे असे जे मागच्या 70 वर्षात फक्त 3 आणि 4 होते। तर मोदीजींनी असे जे कार्यक्रम, असे जे सगळे योजना आणले, त्याच्या योजनेचं सगळ्यांना सांगणं, हे सगळं या कार्यक्रमाच्या ह्याच्यातनं आम्ही सगळं करत आहोत। आता हे जे युवा तुमच्या समोर आता होते, त्यामध्ये त्यांनी नक्की कोणकोणत्या विषयांना हात घातलेला आहे? तर आता काय काय युवकांनी शैक्षणिक ह्याच्यात हात घातला आहे। एक्झाम्पल आता MPSC आणि UPSCचा एक प्रश्न होता की त्यांना दरवर्षी भरपूर फॉर्म भरायला लागतात आणि त्याची फी खूप जास्त असते। तर त्याच्यासाठी काय योजना येतील का, आणि येणार असेल तर, नसेल येणार तर त्याच्यासाठी काय करता येईल। तर आम्ही त्याचा सजेशन बॉक्स घेतलाय। काय कायांनी सजेशन मध्ये मोदीजींना लिहिलं आहे की याच्यासाठी काहीतरी परियोजना त्यांनी काढावी, असं ते झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्ट आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचाही आता एक प्रश्न होता की अजून किती होणार। मग त्यांना सांगितलं की अजून हे तर स्टार्टिंग आहे, अटल सेतू म्हणा, नाहीतर चेनाब रिव्हरचं ब्रिज म्हणा, हे सगळे अजून स्टार्टिंग इंजिनिअरिंग मार्वल्स आहेत। तर अजून पुढं अजून ह्याच्यापेक्षा अजून जास्त होणार आहे। जसं जसं प्रगती होणार आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त काय बघू शकता, असं त्यांचा प्रश्न होता। त्यांना अजून भरपूर काय होऊ शकतं याच्यात।
तसेच आता आपल्या सोबत भाजपा युवा मोर्चा कोषाध्यक्ष शिवमदादा देशपांडे हे देखील आहेत. आपण त्यांच्याकडून ही जाणून घेणार आहे. दादा, ही जी संकल्पना तुम्ही राबवताय, तसेच नमो युवा चौपाल ही एक संकल्पना, नक्की या संकल्पनेमधून तुम्ही काय सांगू इच्छिता युवांना? कॉफी विथ यूथ आणि युवा चौपाल हे एकच आहे. युवा चौपाल हे ग्रामीण भागात आणि आपल्या शहरी भागात हे लोकांना समजलं नसतं, म्हणून हे आपल्या अध्यक्ष तेजस्वी सूर्यांनी कॉफी विथ यूथ म्हणून हे आपल्या शहरामध्ये हा कार्यक्रम घ्यायला सांगितला आपल्याला, ज्यांनी आपण नवमतदारांना सांगू शकू की की आपल्या मोदी सरकारने काय डेव्हलपमेंट केलं, काय कामं केली आणि त्याचं काय महत्व होतं. हे जसं 370 लोकांना माहितीच नाही की 370 काढण्याचा काय फायदे झाले, काय लोकांनी तिथं सहन केलं, हे सगळं युथला समजवण्यासाठी हा एक आमचा भाजपचा अभियान आमच्या अध्यक्ष तेजस्वी सूर्यांनी आम्हाला घ्यायला सांगितलेला, ज्यांनी नवमतदारांना कळेल की आम्ही काय केलं पाहिजे, कोणाला वोट दिलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही हा अभियान घेतला. आम्ही युथसाठी एज्युकेशनमध्ये बरेच मोठे डिसिजन घेतले. आता आपल्या महाराष्ट्रात चंद्रकांत दादांनी उच्च शिक्षण मुलींसाठी माफ केलं. असे बरेच एज्युकेशन मध्ये नवीन हे केले, नवीन युनिव्हर्सिटीज उघडत. अशा पद्धतीनं आपण बघितलं की यामधून युवकांना ज्या ज्या आतापर्यंत ज्या काही सुविधा सरकारने मुलांकरता आणलेल्या आहेत, या युथ करता आणलेल्या आहेत आणि यापुढे देखील नक्की काय करणार आहे याविषयीची माहिती देण्याकरताच त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नमो युवा चौपाल आणि कॉफी विथ युथ हा जो प्रोग्राम घेण्यात आला, यामध्ये जे काही युथ आहेत आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नक्की आज तुम्ही इथे आलेले आहात, नक्की काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला, नक्की तुमच्या काय काय समस्या आहेत जे तुम्ही अभिषेक दादांकडे मांडल्या? आतापर्यंत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खूप काही चांगले कामे केलेले आहेत आणि आता अजून पुढील 5 वर्षामध्ये ज्या काही आमच्या समस्या होत्या त्या आम्ही आता आमच्या त्या बॉक्समध्ये आम्ही सजेशन केलेले आहे सगळ्यांनी. तरी या आमच्या सगळ्या समस्यांचं ते काहीतरी त्याबद्दल आम्हाला देतील ही आम्ही अपेक्षा करतो, बाकी काही नाही. पण नक्की तुम्हाला असं काय वाटतं की कुठले असे प्रश्न आहेत की जे तुम्ही मोदीजींकडे मांडताय? जे शैक्षणिक असतील, जे शेतीविषयक असतील, कोणतेही असतील, जे सामाजिक क्षेत्र असतील, कोणतेही म्हणजे प्रश्न असतील त्याची काय सांगताल? आज तुम्ही इथे आलेला आहात, नक्की तुम्ही कुठल्या प्रकारच्या चर्चा आज इथे केल्यात आणि नक्की तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारचा बदल हवाय किंवा मोदीजींकडून काय अपेक्षा आहे? ऍक्च्युली मला सरकारकडून अशी अपेक्षा आहे की जे आपला मासेस आहे, भारताचे जे मास पॉप्युलेशन आहे ते गरीब वर्ग आहे, तर कुठलाही समाज विकसित कधी होणार जेव्हा ते जे मासेस त्यांच्या अपलिफ्टमेंट होणार. तर BPL लोक किंवा गरीब वर्गाचे लोक त्यांना अपलिफ्टमेंट करायसाठी पुढचे 5 वर्षात काय काय स्कीम्स गव्हर्नमेंट आणणार आहे ते त्याच्यावरती एक माझा एक शंका होती. म्हणजे ते काय पॅटर्न मध्ये ते स्कीम आणणार आणि कसं विकसित करणार जे गरीब वर्ग, कारण की समाजाचा विकास करण्यासाठी ते एक महत्वाची गोष्ट आहे. मी फर्स्ट टाइम वोटर आहे. माझ्या सर्कलमध्ये जे आता मी बघतो कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या कॉलेजमधले मुलं मोदीजींच्या बद्दल चांगला विचार करतात, ते मोदीजींचे आदर्श घेतात आहे. आदर्श घेत असताना मोदीजींना आम्हाला जी भारताला जी सिक्युरिटी मिळालेली आहे, भारतातनं आमच्या कॉलेजमधले काही मुलं बाहेर देशात शिकायला गेलेले असताना त्यांना तिथं चांगलं ट्रीट मिळत आहे. त्यामुळं आम्हालाही मोदीजी पुन्हा हवेत. युवांसाठी रोजगार वाढवत आहे, अजून वाढवावे असे माझी मोदीजींकडनं विनंती आहे. मी पहिल्यांदा मतदान करणार आहे. देशाच्या सिक्युरिटीसाठी मोदीच हवे आणि कॉलेजमध्ये आमची क्रेज आहे की मोदीजीच पाहिजे पुढं पण 5 ते 10 वर्षासाठी. माझं नाव आकाश भोरे, मी या प्रभागातच राहतो. भैयांनी जो कार्यक्रम घेतला युथसाठी आणि शिवम भैयांनी दोघांनी, त्या माध्यमातून आम्हाला मोदीजींना हे सांगायचं आहे की तुम्ही जे आग्रही तुमचे जे काही मुद्दे आहेत 5-6 की युनिफॉर्म सिव्हिल कोड असू द्या किंवा पॉप्युलेशन कंट्रोल असू द्या, ते लवकरात लवकर लागू करावे आणि असे भरपूर जे काही तुमचे मुद्दे आहेत ते लवकरात लवकर अंमलात आणावे, एवढीच फक्त. कॉफी विथ युथ चांगला कार्यक्रम झाला. भैया आणि शिवमच्या माध्यमातून आम्हाला मोदीजींपर्यंत एक आमचे प्रश्न युथचे जे काय आहेत ते पोहोचवण्यासाठी एक माध्यम मिळालं. त्याबद्दल मी भैया आणि याचं शिवम भैयाचं दोघांचंही आभार मानतो.